क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण मोठी बातमी। मोहनदरी आश्रमशाळा प्रकरणात मोठी कारवाई। मुख्याध्यापक अनिल अहिरे, शिक्षक यशवंत बागुल आणि अधीक्षिका पूनम मिश्रा निलंबित। मोहनदरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याच्या गंभीर प्रकरणानंतर आदिवासी विकास विभागाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे। कर्तव्यात कसूर केल्याचा प्रथम दर्शनी ठपका ठेवत मुख्याध्यापक अनिल उत्तम अहिरे, माध्यमिक शिक्षक यशवंत एकनाथ बागुल आणि अधीक्षिका पूनम रविशंकर मिश्रा यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे। अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक दिनकर पावरा यांनी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत हे निलंबन आदेश जारी केले आहेत। संबंधित तिघांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे। निलंबनाच्या कालावधीत खाजगी नोकरी किंवा व्यवसाय केल्यास संबंधितांवर पुढील कारवाई होईल असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे। याबाबत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे यांनी अधिकची माहिती दिली आहे। पाहूया सविस्तर। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। जेव्हा ही बातमी कळाली पोलिसांकडून, त्याच्यानंतर आम्ही आमच्या स्तरावरून समिती गठीत केली त्याची चौकशी करायला। आणि सखोल चौकशीमध्ये असं आढळलं की शाळा प्रशासन आणि त्या व्यतिरिक्त आरोग्य विभागाकडून पण वेळोवेळी जी तपासणी होत होती त्याच्यात सुद्धा रेफरल केले जात होते, पण त्याच्यात फॉलोअप घेतलं गेलं आहे का आणि फिटनेस सर्टिफिकेट इश्यू केले जात होते। तर त्याच्यात काही म्हणजे प्रॉपर तिची तपासणी करून हे दिलं जात नव्हतं असं एकंदरीत आढळून आलं। तर त्या अनुषंगाने आम्ही तो रिपोर्ट तसा ATC कार्यालयाला 1 जुलैला पाठवला आणि त्याच्यावर काल त्यांनी मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक आणि अधीक्षकांना निलंबित केले आहे। आणि पुढील बाकी पोलिसांची कारवाई सुरूच आहे, ती झाली आहे ॲक्च्युली पॉक्सो अंतर्गत। तो मुलगा जुलै नसल्यामुळे जुलैमध्ये त्याची कारवाई सुरू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।